नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉट बाय न्यू पॉट स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुमचं आमचं जमणं किती महत्त्वाचं आहे की नाही. म्हणायला वाक्य आहे पण जमणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आधी लग्न जमतं, लग्न जमल्यानंतर सासरचे माहेरचे यांची मनं जमतात. मग ते जमल्यानंतर त्या दोघांनी एकमेकाला जमवून घ्यायचं असतं आणि मग सासरी आल्यानंतर ती लक्ष्मी इकडे सासरच्यांना आपलंसं करण्यासाठी जितकं जमेल तितका प्रयत्न करत असते. जमणं हे किती महत्त्वाचं आहे. तसंच जमलेलं आहे. धन्यवाद द्यायला पाहिजे झी मराठीला की झी मराठीच्या तुमचं आमचं जमलंमुळे किती जणांचं जमू लागलं आहे. गजानन अपार्टमेंट कल्याण पश्चिम इथे राहणाऱ्या प्रणाली परेश चौधरी या वहिनींना भेटणार आहोत आणि त्यांचं सुद्धा नुकतंच जमलं आहे. आता कसं जमत आहे आणि भविष्यात कसं जमणार आहे जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी नमस्कार. 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 ओळख करून द्या सगळे. माझ्या सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. आई, नमस्कार. वडील, हो नमस्कार. हे माझ्या काकी, तिघी पण मोठी आई, नमस्कार. दादा वहिनी, परेशच्या दादा वहिनी, नमस्कार. हे माझे मागे ते दोघं दादा वहिनी, नमस्कार. ह्या तिघी बहिणी माझ्या, नमस्कार. वहिनी बरं. आणि ह्या ताईंच्या जाऊबाई नमस्कार. आणि हे त्याचे फ्रेंड्स नमस्कार. आणि मामा मामी परेशचे आणि हे मामा दुसरे मामा. कुठलं बालपण तुमचं? तळेगाव दाभाडे. तुमचं बालपण कल्याण. कसं गेलं बालपण? मस्त. मजेत. लग्नाला किती वर्ष झाली? 2 महिने. आता कसं जमतंय? व्यवस्थित. बघा बालपण कसं गेलं? मस्त. लग्नाला किती झाले? 2 महिने. कसं जमतंय? जमतंय. व्यवस्थित. शब्दच बदलले. बघितलं एक शब्द किती स्ट्रेट झाला पटकन. काय हो कॉलेज कुठलं? कॉलेज माझं रायगडमध्ये बाटू इंजिनिअरिंग कॉलेज. बरोबर. आपण काय केलं? इंजिनिअरिंग पुण्याहून. दोघे इंजिनियर. दोघी. पण तुम्ही ठरवलं होतं का की नवरा किंवा बायको दोघांनी एकमेकांना इंजिनियरच पाहिजे असं? नाही, नाही. तुम्ही काय ठरवलं होतं? असं काही ठरवलं नव्हतं. नाही का? तरी ठरलं. मग काय हो तुम्ही काय ते झी मराठी ते आज आभार मानणार असाल तर कसे मानणार? अनएक्सपेक्टेड होतं जे पण होतं लाईक. आणि घरच्यांनी सांगितलं म्हणून मी रजिस्टर केलं होतं झी मराठी. हा. तुमचं आमचं जमलं. तुमचं आमचं जमलं. तुम्ही काय केलं? मी तुमचं आमचं जमलं रजिस्टर घरच्यांच्या म्हणजे परमिशनही नव्हतं केलं. माझा फ्रेंड आहे धीरज कांबळे, तो आला इथे. बरोबर. तर त्याने रजिस्टर केलं आणि तो बोलला अरे रजिस्टर कर. ऍक्च्युली तो आहे माझ्यापेक्षा मोठा. मी बोललो अरे चल आपण पण करूयात. केलं आणि मग जस्ट पाडव्याला शुभारंभ तेव्हा मी घरी सांगितलं काय की मी रजिस्टर केलंय. घरच्यांचा विश्वास नव्हता की जुळेल म्हणून. असं मलाही विश्वास नव्हता की जुळेल. काय पण म्हणजे तुमचं आमचं जुळेल म्हणजे असं अच्छा अच्छा अच्छा. तुमचं आमचं जुळेल नाही, तुमचं आमचं जमलं. जमलं असं. तर घरच्यांना पण नवीन होतं, मलाही नवीन होतं. ऑनलाईन कधी केलं नव्हतं रजिस्टर. पण अशा गोष्टीसाठी यापूर्वी कधी प्रयत्न केले होते? कधीच नाही केलं. कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये नव्हते केलं. तुम्ही मी का पण हसताय? नव्हतं केलं. मग काय झालं? मग पाडव्याच्या शुभारंभीत पहिल्याच दिवशी रिक्वेस्ट पाठवली होती. ती दुपारी नाही तर संध्याकाळी ऍक्सेप्ट झाली. कोणाला पाठवली? वाईफलाच पाठवली. पहिलाच दिवस? पहिलाच दिवस. नाव नोंदवल्याबरोबर पहिलीच रिक्वेस्ट. तुम्ही काय कम्प्युटरच्या समोरच बसला होता? काय झालं? मग त्या दिवशी ऍक्च्युली रजिस्टर केलं होतं आणि लॉन्च होणार होतं माहिती होतं. मग जस्ट लॉग इन करून बघितलं तर रिक्वेस्ट होती. मग घरी दाखवलं मी आणि सांगितलं की असं असं आहे टाईप. मग ते म्हणते की ठीक आहे बघू एक्सेप्ट मला कर. सांगा पण यापूर्वीची ओळख होती ना? नाही. कधी बघितलं होतं? डायरेक्ट नेटवरून? हो. ते पण अगदी 19 तारखेला आम्ही जस्ट फर्स्ट टॉकिंग ऑन फोन पहिलाच झालं. ओके. ते पण ऑफिसच्या लंच ब्रेक पण मध्ये. नंबर कसा मिळाला? त्याच पाडव्याच्याच संध्याकाळी. तुम्ही हा बोलणार त्या दिवशी बोलणं झालं. व्हॉट्सअप नंबर शेअर. पण ह्यानी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली, तुम्ही मी घरच्यांना एक्सेप्ट सांगितलं. घरी सांगितलं आणि एक्सेप्ट केली. मग आणि एक्सेप्ट केल्यानंतर मग रात्री पिंग आला होता त्याच्यावरच तुमचं आमचं जमल्यावर.
हा. मग नंबर शेअर केला त्याच्यानंतर. का तुम्हाला झोप लागत नाही? अनएक्सपेक्टेड होतं की रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केलं. मी ऍक्च्युली प्रोफाईल पाहिलं होतं की अरे यार इंजिनियर आपल्या फुलशी मॅचिंग आहे तर काय हरकत नाही, पण समोरून पॉझिटिव्ह रिप्लाय यावा अशी वाट बघत होतं संध्याकाळी. स्वाभाविक आहे. हो. बरं. संध्याकाळी रिप्लाय आला, मग आम्ही जस्ट बोललो पॅरेंट्सला इन्व्हॉल्व करूयात आपण. दुसऱ्या दिवशी बोलणं झालं आमचं. मग आठवड्याभर याने फोन केला तुम्हाला? Yes, yes. हा, नेक्स्ट डेला, दुसऱ्या दिवशी. मग तुम्ही उचलला? हो. जस्ट पहिले विचारलंय कॉल करू का, असं तुम्ही ते हे कशावर विचारलं? व्हॉट्सअपवर. अच्छा, सुरू झालं होतं. मी रात्री कामाला लागला हो ना. अच्छा, आणि मग तुम्ही काय हो म्हणाला? हा, मग मी उचलला कॉल, बरोबर. बोलले आणि काही नाही. मग नंतर पॅरेंट्सला इन्व्हॉल्व केलं, पॅरेंट्सला म्हणजे त्यांचा नंबर वगैरे शेअर केला, मग त्यांचं बोलणं झालं आणि मग ठरलं की बघायला या म्हणून. असं मग कुठे भेटले? तळेगावलाच, घरी. दोघे? घरी, हो. नाही, आम्हीच गेलो होतो. ते कल्याणवरून आम्ही तळेगाव दाभाडेला गेलो होतो. मग काय तुम्ही गेला? जस्ट हो, आणि आम्ही गेलो होतो. मम्मी पप्पा आम्हीच गेलो होतो, दादा वहिनी गेलो. तर मग आम्ही एकमेकांना पाहिलं नव्हतं. व्हॉट्सअप कॉल नाही, काही नाही, फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप अकाउंट पाहिलं होतं. मग थोडी एक्साइटमेंट होती, बघावं बाबा आता काय जुळतंय की नाही. हा, माझी तुमच्याकडे काय होतं सांगा? ऑब्व्हियसली होती एक्साइटमेंट. मग काय झालं? मग काय नाही, मिसळपावचा प्रोग्राम झाला. कांदा पोहे नव्हते. कांदा पोहे नव्हते. हा, मग फायनली त्या दिवशी बोललात एकमेकांशी? हा, 25th आणि होकार लगेच? नाही, आम्हाला थोडी प्रायव्हसी देण्यात आली होती की दोघांना? हा, मग आम्ही बाहेर गेलेलो. कुठे? तिथेच जवळ तळेगावात एक पार्लर, आईस्क्रीम पार्लर. आईस्क्रीम पार्लर तिथे. मला वाटलं पार्लर. आईस्क्रीम पार्लर. पार्लर. अरे मग आईस्क्रीम पार्लर म्हणा ना. हो, मग अनेक ठिकाणं बघितली आहेत लग्न बघण्याची, किंवा पार्लर मध्ये काय चेहरा पांढरा पडला होता? आईस्क्रीम पार्लर. आईस्क्रीम. हा, मग? मरकादेवी आईस्क्रीम पार्लर होतं आणि मग तिथे आम्ही जस्ट फेस टू फेस टॉकिंग तेव्हा फर्स्ट टाइम झालं. कम्फर्टेबल वाटलं. हा, मग? मग काही गोष्टी शेअर झाल्या, बोलणं वगैरे झालं. मग बोललो चल मग पॅरेंट्सचं पहिलेच म्हणणं होतं की पोरांनाच आवडलं तर आपण काही हरकत नाही. बरोबर आहे, कारण निर्णय आयुष्यभर तुम्हाला संसार करायचा. मग होकार नाही झाला तेव्हा? होकार असं नाही झाला, म्हणजे तर दोघांचं झालं. हा, दोघांचं झालं होतं डिस्कशन त्या दिवशी. त्या दिवशी. आणि मग घरी आल्यावर काय सांगितलं तुम्ही? होकार? हा, मग घरी येऊन सांगितलं की चांगलं आहे म्हणून. मग त्यांचा रिप्लाय आला. काय चांगलं? आईस्क्रीम? आईस्क्रीम पण छान होती आणि हा पण छान आहे. पुढे? मग घरी आल्यानंतर मग हे गेले त्याच्यानंतर. आणि मग इव्हनिंगला आय थिंक यांचा फोन आला परत की आमचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही या कल्याणला या म्हणून. मग 30 तारखेला आम्ही लगेच कल्याणला आलो. मग तेव्हा काय ठरलं फायनल एकदम? हा, मग तेव्हा फायनल ठरलं. तेव्हा मग एंगेजमेंटची डेटही तेव्हाच ठरली. त्या दिवशीच आणि ठरलं. मग आम्ही जसं झी मराठीला इन्फॉर्म केलं की जुळलं. मग ते आमचं फर्स्ट कपल तुमचं आमचं जमलं की सक्सेसफुल रजिस्टर्ड. अरे व्हेरी गुड, छान. आणि मग लग्न झालं. किती महिने? 2 महिने. 2 महिने झाले. एप्रिलमध्ये एंगेजमेंट झाली. त्याच्यात पण मिस्ट्री आहे की आम्ही लग्न डिसेंबरमध्ये करणार होतो आणि एंगेजमेंटच्या डे पर्यंत कळलं होतं की डिसेंबरलाच लग्न करायचं. पण असा योगायोग झाला की असं म्हणजे एन्व्हायरमेंट क्रिएट झालं की अरे लग्नाचा माहोल झाला पाहिजे. झाला क्रिएट. आणि मग ट्रान्सफरचा इश्यू होता, तोही अचानक ट्रान्सफर झालं. कोणाचं? माझा अच्छा. ऑफिसचं. आणि झालं ट्रान्सफर तर मग बोललो आता जूनमध्येच वाजवायचं. सगळ्यांनी मग डिसाईड केलं जूनमध्येच वाजवा. अच्छा, म्हणजे डिसेंबर सगळं कितीपर्यंत राहिलं. थांबलाच नाही तुम्ही? पावसातच लग्न झालं. पावसात. आणि सगळे म्हणत होते अरे पावसात का लग्न, पावसाळ्यात का लग्न. पण एन्व्हायरमेंट एकदम फ्रेश होतं लग्नाच्या दिवशी. खूप छान होतं. अजून काय पाहिजे, हो की नाही? दोघांची मनं जुळली की त्याच्या पुढे काय ना, खऱ्या अर्थाने जमलं मग, हो की नाही? हो. पण कसं मला सांगा, आता 2 महिने झाले ना हो. लग्न, काय फरक पडतो का लग्नानंतर? हो, पडतो ना. पडतो. काय हो? फरक असा काही नाही, थोडं म्हणजे आपल्यासोबत कोणी जोडलं गेलंय, रिस्पॉन्सिबिलिटी येते थोडी. पण बंधनं येतात, वाढतात काय? आता 2 महिने झालेत, बघूयात अजून कळतील बंधन. 2 महिन्यात काय वाटतंय तुम्हाला साधारण? अजून तर काही जाणवलं नाही बंधन. मग तुमचं हसू का कमी झालंय चेहऱ्यावर? हसतायत दोघेही, असेच हसत राहा. बघूया पहिल्या खेळात तो मनोरा रचणार का. उंच मनोरा रचायचा एकमेकांच्या साथीने, पण त्याआधी उखाणा घ्या. चौधरींचा वाडा, अंगणात प्राजक्ताचा सडा, परेशरावांचं नाव घेते, दृष्ट आमची काढा. अरे वा, व्हेरी खरंच दृष्ट न लागो असं म्हणूया या निमित्तानं. आणि तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही उखाणा लग्नात कुठला घेतला होता?
हा तोच परत बोलतो मी तो एकच येतो. तोच घ्या, नाहीतर कॉलेजमधलं नाव यायचं. गाडीत गाडी डेक्कन क्वीन, गाडीत गाडी डेक्कन क्वीन, प्रणाली माझी ब्युटी क्वीन. म्हणजे त्याने ठरवलं होतं पुण्यालाच जायचं, तळेगावला जायचं. बघूया तो उंच मनोरा रचणार का? एक एक वीट रचत. 3, 4, 5, 6 एवढे टप्पे आहेत. 3 टप्पे जर पूर्ण झाले तर पहिलं बक्षीस, 4 टप्पे झाले तर दुसरं, 5 टप्पे झाले तर तिसरं, आणि 6वा टप्पा म्हणजे मनोऱ्यातला उभा राहिला ती चांदीची अन्नपूर्ण सुद्धा मिळणार का? बघूया. वेळ सुरू झाली. हळू, घाई करू नका. घाई नको. चला, पहिलं बक्षीस मिळालं, चांदीचं नाणं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळणार का? चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. आता चांदीची तुळस. घाई करू नका, जराही. चांदीची तुळसही मिळाली. आणि आता चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. वहिनी अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. वहिनी तुमच्याकडे ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. नमस्कार. तुमच्याबद्दल आरोप आलेत 2 महिन्यात. कोणी लिहिले? बरं, आरोप काय असतील वाटतं? चांगले असतील, वाईट असतील? चांगले असतील. असतील. ऑल द बेस्ट तुम्हाला. बघूया तरी काय काय आरोप आहेत. पहिला आरोप असा आहे तुमच्यावरती की कामात तुम्ही हळू आहात. मान्य आहे? नाही. नाही. तुम्हाला मान्य आहे? नाही. घरातला अलार्म वाजतो पण तुम्ही काही केलं उठत नाही. बिलकुल मान्य नाहीये. बिलकुल पण मान्य नाही. नाही, वेळेत होत नाही. मान्य नाही. वैदिना राग पटकन येतो. मान्य. पण जातो पण लगेच लगेच जातो पण. आता आरोप काय आहे? तुम्हाला राग पटकन येतो. मान्य आहे? नाही. पटकन रडायला येतो तुम्हाला. हो, ते आहे. मान्य आहे मला. एकच आरोप दाखवतो माझ्यावर. मोठ्याने वाचणार. आळशी आहे. मी नाही बोललो. असं नाहीये पण मी नाही बोललो. हा आरोप मान्य आहे? नाही. तुम्हाला? नाही, मान्य नाही. सगळे वाचू याच क्रमाने. राग लवकर येतो तुम्हाला. हो. सतत चिडते, सतत किरकिर करते. कोणी केलेत आरोप असं वाटतं? हो. नाही, त्यांनी नाही केलं. असू द्या. बरं, हे सगळे जे आरोप आहेत तुम्हाला मान्य आहेत? सगळे नाही. पण या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? काही म्हणणं नाहीये. उद्यापासून एखादा बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करणार? पटापट आवरेल मी सगळं. म्हणजे स्लो नाही राहणार. ह्या एका गोष्टीमध्ये किती आरोप गेले माहितीये? आळशी गेला, पुसणा गेला, समोर गेला, हळूहळू काम करतात गेला, सगळं गेलं एका स्पीडमुळे. पण मला जे पण मी करते ते व्यवस्थित लागतं, म्हणून मला वेळ लागतो. कुठलंही काम करायचं तर ते व्यवस्थित करायला आवडतं मला. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल करणं अपेक्षित आहे? त्यांनी स्वतःची कामं स्वतः करावी. सेल्फ इंडिपेंडेंट व्हावं. त्यांनी माझ्यावर डिपेंड नाही राहावं कशा कुठल्याही गोष्टीसाठी. आहे तसा तो आता होतोय म्हणजे, पण अजून व्हावं. आहे तसा तो म्हणजे होतोय म्हणजे. पण तुमचं काय म्हणणं? वैदिनी स्वभावात कुठला बदल करणं अपेक्षित आहे तुम्हाला? पटकन रडू होतं ते बंद करावं. पटकन रडतात म्हणजे
टच्ची आहे लागलं तर रडते. आता तुम्ही चित्र काढायची आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायची. या पहिलं चित्र तुम्ही काढताय. जबरदस्त. अभिनंदन. पहिलं बक्षीस वहिनीला मिळवून दिलं. अभिनंदन. या. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. बोला, जावयांबद्दल सांगा. कसे आहेत जावई? जावई चांगले आहेत, काय नाही, व्यवस्थित आहे एकदम. जसं पाहिजे होतं तसं जावई मिळालंय. हो का? असा पण मुलगी शांत आहे की तापट आहे? हो खरं सांगा. हाय, चिडकी आहे जरा. होय ना. अच्छा अच्छा. तुमचं काय म्हणणं आहे जावयांबद्दल? मेन म्हणजे मुलीला जर पसंत पडलं तरच मी तिला सांगितलं होतं की तुला पसंत पडलं तर सगळं आमच्या घराला पसंत आहे, मला पसंत आहे, माझ्या मिसेसला पसंत आहे. तर तिने सांगितलं की मला पसंत आहे म्हटल्यावर मी काही अडकाठी न करता होकार दिला आणि मग लग्न लावून द्या सासरे. सुनेबद्दल सांगा आता. सून चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आमचे त्यांचे दोघांचे जे संबंध झाले ते श्री गणेशा म्हणजे चांगल्या पद्धतीने झाला. वा. हो, काळजी करू नका, तसाच राहणार. पाडवा आणि रामनवमीला आपलं साखरपुडा. अरे अजून काय पाहिजे? इतके छान सुवर्ण योग आलेले आहेत म्हणून ते सतत डोळ्यातून बाण सुटतात. रामनवमी होती ना. नाही, मग तो तसा काही प्रॉब्लेम नाहीये तो. सासूबाई घ्या, तुम्ही सांगा. चांगलं आहे सुनबाई, आम्हाला पाहिजे होती तशी सुनबाई मिळाली मला. होय ना. मनमिळाव आहे, खुश आहात? खुश आहे आम्ही. आता कोण बोलणार आहे? ऍक्च्युली आम्ही प्रणालीला सगळे प्रेमाने सोनी म्हणतो घरी. तर ऍक्च्युली माझ्या सासूबाई आणि मी जेव्हा प्रणालीचं लग्न जुळलं तेव्हा मी माहेरी होती. मग आई मी सकाळी उठले, आई मला म्हणतात अगं आपल्या सोनीचं जमलं. म्हटलं हो कसं? तर म्हणतात अगं ते झी मराठीचं नाही का चालू झालंय, जर तुमचं आमचं जमलं होतं. तर छान वाटलं, आनंद झाला. पण तुम्हाला मला विचारायचंय, नवीन नवीन लग्न झालंय हो की नाही? या 2 महिन्यातल्या कालावधीत खरं तर क्षमा मागण्यासारखं काही झालेलंच नसतं. पण भविष्यात कसं वागायचं तुम्ही काय ठरवलंय का? काही नाही, सगळं लाईक आता छानच आहे जे आहे. कारण जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे पहिल्यापासून सवय आहे मला तिकडे पण भरपूर लोकांची. तर छान आहे आणि असंच राहायचं, असंच राहू असं असं आहे. तुम्ही? मी ऍक्च्युली ती खूप फ्लेक्झिबल आहे आणि ऍडजस्ट होणारी आहे, त्यामुळे काही कंप्लेंट नाही आहे तशी की असंच आहे तसंच आहे. फ्लेक्झिबल आहे. खात्रीनं सांगतो, दोघांचं एकमेकांवरचं प्रेमच दिसतं आहे आणि दोन्ही कुटुंबांची मनं जुळलेली आहेत. ती मनं अशीच जुळलेली राहू, हे नातं अधिक घट्ट हो हीच प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.